थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. बाय नेपोलियन हिल. प्रकरण 9. चिकाटी. श्रद्धा निर्मितीसाठी आवश्यक असलेला निरंतर प्रयत्न. श्रीमंत होण्यासाठीची 8वी पायरी. इच्छेचे रूपांतर पैशाच्या शरीर रूपात होण्यासाठी चिकाटी हा आवश्यक घटक आहे. चिकाटीचा पाया आहे इच्छेची शक्ती. इच्छाशक्ती आणि इच्छा याचे जेव्हा योग्य मिश्रण होते तेव्हा ती अत्यंत मोहक जोडी बनते. जे लोक पैसे मिळवतात त्यांना सहसा हृदयशून्य किंवा काही वेळेस निर्दयी म्हटले जाते. त्यांच्याविषयी बरेचदा गैरसमज असतात. त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांच्याकडच्या इच्छाशक्तीमध्ये ते चिकाटी मिसळतात. हेनरी फोर्ड यांच्याबाबत ते हृदयशून्य निर्दयी आहे असा गैरसमज होता. फोर्ड यांच्या सर्व योजना अत्यंत चिकाटीने राबवण्याच्या त्यांच्या सवयीतून हा गैरसमज निर्माण झाला. बहुतांश लोक त्यांची लक्ष्ये आणि उद्दिष्टे बाजूला सारायला तयार असतात आणि विरोधाची किंवा दुर्दैवाची पहिली खूण दिसताच प्रयत्न सोडून देतात. विरोध असतानाही फार कमी लोक त्यांचे लक्ष्य गाठेपर्यंत पुढे जात राहतात. या कमी लोकांमध्ये आहेत फोर्ड्स, कार्नेगी, रॉकफेलर आणि एडिसन. चिकाटी या शब्दामागे अगदी विरोचित अर्थ नसला तरी हा व्यक्तिमत्वातला तो गुण आहे जो स्टीलसाठी कार्बनचा असतो. पैसा कमवण्यासाठी सहसा या तत्वज्ञानाच्या सर्व 13 घटकांचे अनुसरण व्हावे लागते. ही तत्वे नीट समजून घ्यावी लागतात आणि ज्यांना पैसे मिळवायचा आहे त्या सर्वांनी या तत्वाचे चिकाटीने पालन करणे आवश्यक असते. जर या पुस्तकातील माहिती तुम्ही आचरणात आणण्याच्या हेतूने तुम्ही पुस्तक वाचत असाल तर दुसऱ्या प्रकरणात सांगितलेल्या 6 पायऱ्या अवलंबताच तुमच्या चिकाटीची पहिली परीक्षा होईल. ज्यांच्याकडे निश्चित ध्येय आणि त्याकडे जाण्यासाठीची निश्चित योजना असणारे अशा 100 पैकी 2 मधले तुम्ही जर नसाल तर तुम्ही त्या सूचना वाचाल आणि तुमचा नेहमीचा दिनक्रम चालू ठेवाल. लेखक तुमची इथे परीक्षा घेतोय कारण चिकाटी नसणे हे अपयशाचे प्रमुख कारण असते. शिवाय हजारो लोकांच्या अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे की बहुतांश लोकांमध्ये चिकाटी नसणे हा दोष असतो. हा दोष प्रयत्नाने घालवता येण्यासारखा आहे. चिकाटी नसण्यावर मात करण्याची सहजता ही पूर्णपणे त्या व्यक्तीच्या इच्छेच्या तीव्रतेवर अवलंबून असेल. सर्व यशस्वीतेचा प्रारंभ बिंदू इच्छा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे छोटी आग कमी ऊब निर्माण करेल त्याप्रमाणे कमजोर इच्छा कमकुवत यश आणतील. तुमच्यात जर चिकाटीची कमतरता आहे असे तुम्हाला कळेल तर त्याचा उपाय तुमच्या इच्छेची धग वाढवून करता येईल. शेवटपर्यंत वाचा आणि मग दुसऱ्या प्रकरणाकडे पुन्हा जा आणि ताबडतोब 6 पायऱ्यांच्या संदर्भात ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे अवलंबन सुरू करा. ज्या उत्साहाने तुम्ही त्याचा अवलंब कराल त्यावरून स्पष्ट कळेल तुमची पैसे कमवण्याची इच्छा किती प्रबळ किंवा किती दुर्बल आहे. तुम्ही जर उदासीन असाल तर पैशाबाबत जागरूकता अजून तुमच्यात आलेली नाही असे समजा. पैसे कमवण्यासाठी ती जागरूकता असलीच पाहिजे. ज्या लोकांची मने संपत्तीला आकर्षून घेण्यासाठी सज्ज असतात त्यांच्याकडे संपत्ती ओढली जाते जसे पाणी समुद्राकडे ओढले जाते. आपल्या मनाचा मेळ इच्छित गोष्टी आकर्षून घेणाऱ्या कंपनांशी जोडण्यासाठी आवश्यक ते सर्व उत्तेजन तुम्हाला या पुस्तकात सापडेल. तुमच्यात जर चिकाटी कमी असेल तर शक्ती या प्रकरणातील सूचनांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या भोवती बुद्धिमान चमू तयार करा आणि त्या सदस्यांच्या सहकार्याने तुम्ही चिकाटी वाढवू शकता. स्वयं सूचना आणि सुप्त मन या प्रकरणात तुम्ही त्या संदर्भात आणखी सूचना पाहू शकता. या प्रकरणातील सूचनांचे पालन करत राहा जोपर्यंत ती सवय तुमच्या इच्छेचे उद्दिष्ट स्पष्टपणे सुप्त मनाकडे सोपवत नाही. त्यानंतर तुम्हाला चिकाटी नसण्याचा अडथळा जाणवणार नाही. जागेपणी झोपेतही तुमची सुप्त मन सतत काम करत असते. धरसोड करत तत्वे आचरणात आणण्याचा काही फायदा नाही. इच्छित निकाल मिळवण्यासाठी
तुम्ही सर्व नियम आचरले पाहिजेत. जोपर्यंत ते आचरण तुमची पक्की सवय बनत नाही, पैशाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दुसरा मार्ग नाही. ज्यांचे मन गरिबीला अनुकूल असते तिथे गरिबी आकर्षली जाते. जसे ज्याचे मन पैशासाठी मुद्दाम तयार केले जाते म्हणून पैसा तिथे जातो. या दोघांनाही तेच नियम असतात. जे मन पैशाबाबत जागरूक नाही त्याचा ताबा आपोआप गरिबीच्या जागरूकतेने घेतला जातो. गरिबी बाबतची जागरूकता तशा मुद्दाम सवयी लावल्या म्हणून येत नाही, मात्र पैशाची जागरूकता मुद्दाम तयारी करावी लागते. अर्थात काहींना ती जन्मजात असते. मागच्या परिच्छेदातील निवेदनाचे महत्त्व नीट समजून घ्या की मग तुम्हाला पैसे कमवताना चिकाटीचे महत्त्व कळेल. चिकाटीशिवाय तुम्ही सुरुवात करण्याअगोदरच पराभूत व्हाल. चिकाटी असेल तर जिंकाल. तुम्ही जर कधी दुःख स्वप्न अनुभवले असेल तर तुम्हाला चिकाटीचे मोल कळेल. तुम्ही अंथरुणावर पडला आहात, अर्धवट जागे आहात आणि तुम्ही गुदमरत आहात असे तुम्हाला वाटते. तुम्हाला कूस बदलता येत नाही, ती अजिबात हलता येत नाही. तुमच्या लक्षात येते की कसेही करून तुम्हाला तुमच्या स्नायूवर ताबा मिळवलाच पाहिजे. चिकाटीने इच्छाशक्ती पणाला लावून तुम्ही शेवटी एका हाताची बोटे हलवू शकता. बोटे हलवत राहून तुम्ही एका हातावर नियंत्रण मिळवता आणि मग तुम्ही तो उचलू शकता. त्याच प्रकारे तुम्ही दुसऱ्या हातावरही नियंत्रण मिळवता. मग एक पाय आणि त्यानंतर दुसरा पाय. मग इच्छाशक्तीच्या एका तीव्रतम प्रयत्नाने तुमच्या संपूर्ण स्नायू संस्थेवर नियंत्रण मिळवतात आणि दुःख स्वप्नातून बाहेर येता. हे पायरीने होते. त्याच प्रक्रियेने तुमच्या मानसिक आळसातून बाहेर पडणे आवश्यक असते. तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळवेपर्यंत प्रथम धीमेपणे आणि नंतर गती वाढवून, सुरुवातीला कितीही धीमे असा तरी चालेल, पण चिकाटी ठेवा. चिकाटीने यश मिळते. तुम्ही जर तुमच्या बुद्धिमान चमू काळजीपूर्वक निवडलात तर त्यात निदान एक जण तरी असेल जो तुमच्या चिकाटीत सुधारणा करण्यास तुम्हाला मदत करेल. काही माणसांनी प्रचंड संपत्ती मिळवली. ती गरजेतून त्यांनी चिकाटीची सवय लावून घेतली कारण ते अशा परिस्थितीत होते की त्यांना चिकाटी ठेवावीच लागली. चिकाटीला पर्याय नाही. तिची जागा दुसरा कोणताही गुण घेऊ शकत नाही. सुरुवातीला सर्व कठीण आणि धीमे वाटत असताना ही गोष्ट आठवा की मग तुम्हाला उत्साह वाटेल. ज्यांनी चिकाटीची सवय लावून घेतली आहे त्यांना अपयशापासून संरक्षण मिळाल्यासारखे आहे. त्यांना कितीही वेळा अपयश आले तरी शेवटी ते शिडीच्या टोकापर्यंत पोहोचतातच. कधी कधी वाटतं की असा एक छुपा मार्गदर्शक असतो ज्याचे कामच असते सर्व प्रकारच्या निराशाजनक अनुभवातून माणसाची परीक्षा घेणे. जे अपयशातून उठून पुन्हा प्रयत्न करतात ते अंतिम ठिकाणी पोहोचतात आणि जग ओरडते, शब्बास, मला माहीत होते, तुम्ही करू शकाल. छुपा मार्गदर्शक कोणालाही चिकाटीची परीक्षा पास झाल्याशिवाय यशाची चव चाखू देत नाही. जे ती परीक्षा देऊ शकत नाहीत त्यांना ते मिळत नाही. जे ती देऊ शकतात त्यांना त्या चिकाटीचे भरघोस फळ मिळते. त्यांना त्याचा मोबदला मिळून त्यांचे जे ध्येय असेल तिथपर्यंत जाता येते. एवढेच नाही, केवळ भौतिक मोबदल्या व्यतिरिक्त त्यांना आणखीनही काही मिळते. प्रत्येक अपयश आपल्याबरोबर तितक्याच फायद्याचे बीज बरोबर घेऊन येते. हे ज्ञान मिळते. या नियमाला अपवाद आहे. काही लोकांना अनुभवाने चिकाटीची योग्यता माहीत असते. त्या लोकांनी पराभव केवळ तात्पुरताच म्हणून स्वीकारलेला आहे. ते असे लोक आहेत जे त्यांच्या इच्छांच्या मार्गाने इतक्या सातत्याने जात राहिले की पराभव शेवटी विजयात बदलला. आपण जेव्हा जीवनाकडे काठावरून बघतो तेव्हा आपल्याला पराभवातून पुन्हा कधीही वर न येणारी माणसे मोठ्या संख्येने दिसतात. पराभवाच्या शिक्षेकडे केवळ अधिक प्रयत्न करण्याची ऊर्जा म्हणून पाहणारे आपल्याला कमी दिसतात. हे लोक आयुष्यात उलटी चाललेली गाडी सुदैवाने कधीच स्वीकारत नाहीत. पण आपण जी पाहत नाही आपल्याला तिच्या अस्तित्वाची चावलही नसते. ती आहे निराशेशी लढा देणाऱ्यांच्या मदतीला येणारी, थोपवता न येणारी शक्ती.
आपण जर या शक्तीबद्दल बोलत असलो तर ती फक्त आणि फक्त चिकाटी असते. आपल्याला एक माहीत आहे की जर चिकाटी नसेल तर कोणत्याच क्षेत्रात माणसाला म्हणण्यासारखी कामगिरी करता येणार नाही. या ओळी लिहिताना काही अंतरावरच मला ब्रॉडवे दिसताय. मेलेल्या आशांची दफनभूमी आणि संधीचा द्वार मंडप. जगभरातून लोक प्रसिद्धी, पैसा, सत्ता, प्रेम किंवा ज्याला मानवी यश म्हणता येईल अशा काहींच्या शोधात ब्रॉडवेला आलेले आहेत. शोध घेणाऱ्यांच्या त्या मंदी याळीतून एखादा बाहेर पडतो आणि कोणतेतरी दुसऱ्याने ब्रॉडवे जिंकून घेतल्याचे जगाला कळते. पण ब्रॉडवेवर विजय सहज सोपा नाही. जिथे हुशारीची दखल घेतली जाते, प्रतिभेची कदर होते, तिथे पैसाही मिळतो. पण केव्हा? जेव्हा माणूस सोडून द्यायचं नाकारतो तेव्हा. मग आपल्याला कळतं की त्याने ब्रॉडवे जिंकण्याचे गुपित शोधले आहे. गुपित केवळ एका शब्दाला चिकटलेले आहे, चिकाटी. फॅनी हार्टच्या संघर्षात हे गुपित सांगितले गेले आहे. तिच्या चिकाटीने तिने ग्रेट व्हाईट वे, ब्रॉडवे जिंकला. लिखाणातून संपत्ती मिळवण्यासाठी ती 1915 मध्ये न्यूयॉर्कला आली. ते लवकर झाले नाही, पण झाले. 4 वर्षाच्या स्वतःच्या अनुभवातून तिला न्यूयॉर्कचा कोपरा आणि कोपरा कळाला. दिवसा तिने कष्ट केले आणि रात्री आशेवर काढल्या. जेव्हा आशा मंदावली तेव्हा ती हे म्हणाली नाही, ठीक आहे ब्रॉडवे, तू जिंकलास. ती म्हणाली, तू दुसऱ्या कोणालाही चाबूक मारू शकतोस, मला नाही. मी तुला डाव सोडायला लावेन. गोष्टी सुरळीत होऊन तिची कथा स्वीकृत होण्यापूर्वी सॅटर्डे इव्हनिंग पोस्टच्या प्रकाशकाने तिला नाकाराची 36 पत्रे पाठवली होती. समाजातील इतर क्षेत्रांमध्ये असलेल्या सर्वसाधारण माणसाप्रमाणे सर्वसाधारण लेखकानेही पहिल्या नकारानंतर सोडून दिले असते. प्रकाशकाच्या नाही. वर तिने 4 वर्षे पदपथ पिंजून काढले, कारण तिने जिंकण्याचा निश्चय केला होता. त्यानंतर आली मिळवण्याची वेळ. अदृश्य मार्गदर्शकाने फॅनी हार्टची परीक्षा घेतली होती आणि ती देऊ शकली होती. त्या क्षणानंतर प्रकाशकांनी तिच्या घराचे उंबरठे झिजवले. पैसा इतक्या वेगाने आला की तिला तो मोजायला वेळच मिळाला नाही. त्यानंतर चित्रपट व्यवसायातील लोकांना तिचा शोध लागला आणि पैसा केवळ आलाच नाही तर पैशाचा महापूर आला. तिच्या अलीकडील कादंबरी ग्रेट लाफ्टर च्या हक्काने तिला $1 कोटी मिळवून दिले, जी प्रकाशनाच्या आधी आतापर्यंत कोणत्याही कथेला मिळालेली सर्वात जास्त रक्कम आहे. त्या पुस्तकाच्या विक्रीवरील स्वामित्व हक्काची रक्कम यापेक्षाही जास्त असेल. थोडक्यात चिकाटी काय मिळवून देते हे कळालं आहे. फॅनी हार्ट याला अपवाद नाही. तुम्ही याची खात्री बाळगा की जिथे कुठे लोक संपत्ती मिळवतात त्यांनी आधी चिकाटी मिळवलेली असते. ब्रॉडवे कुणाही भिकाऱ्याला 1 कप कॉफी आणि सँडविच देईल, पण ज्यांना अधिक मोठे काही हवे आहे त्यांच्याकडून तो चिकाटीची मागणी करतो. केट स्मिथ जेव्हा हे वाचेल तेव्हा तथास्तु म्हणेल. ती माईक समोर पोहोचण्यापूर्वी वर्षानुवर्षे पैशाविना गायली. ब्रॉडवेने तिला म्हटले, तुला शक्य असेल तर ये आणि घेऊन जा. तिने ते खरोखरच करून दाखवले. शेवटी कंटाळून ब्रॉडवे म्हणाला, काय उपयोग आहे तुला फटके मारून तरी? तुला हे कळत नाही तर आता तुझी रक्कम सांग आणि कामाला लाग. स्मिथने तिची किंमत सांगितली. ती पुष्कळ होती. आकडा इतका मोठा होता की अनेक लोक जे वर्षभर कमवतात ते तिची आठवड्याची कमाई होती. खरंच चिकाटी ठेवण्याचा फायदा होतो. हे एक उत्साहवर्धक विधान आहे ज्यामध्ये महत्वाचा गर्भित अर्थ आहे. केट स्मिथपेक्षा हजारो चांगले गायक ब्रॉडवेच्या फुटपाथवरील संधीसाठी इरझाऱ्या घालत आहेत, पण त्यांना यश मिळत नाही. अनेक आले आणि गेले, अनेक चांगलेही गायले, पण ते त्या उंचीपर्यंत पोहोचले नाही कारण ब्रॉडवेला त्यांना घालून द्यायच्या कंटाळा येईपर्यंत त्यांना सातत्यात राखण्याचा धीर नव्हता. चिकाटी ही एक मानसिक
अवस्था आहे ती मिळवता येते. सर्व मनोव्यवस्थांप्रमाणेच चिकाटी काही विशिष्ट कारणांवर आधारलेली आहे. त्यातील काही पुढील प्रमाणे. अ. हेतूची निश्चितता. चिकाटी अंगी बनवण्यासाठी आपल्याला काय हवे आहे हे कळणे ही पहिली पायरी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पक्का हेतू माणसाला अडचणीवर मात करायला लावतो. ब. इच्छा. इच्छा तीव्र असली की ध्येयप्रत जाण्यासाठी अंगी चिकाटी बनवणे आणि राखणे तुलनेने सोपे जाते. क. आत्मनिर्भरता. एखादी योजना पूर्णत्वाला नेऊ शकणाऱ्यांच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल असलेल्या विश्वासाने चिकाटीने ती योजना पूर्ण केली जाते. स्वयंसूचनेवरील प्रकरणामध्ये वर्णन केलेल्या तत्वांची आत्मनिर्भरता विकसित करता येते. ड. योजनांबद्दलची निश्चितता. सुनियोजित योजना त्या जरी कमजोर किंवा पूर्णपणे अव्यवहार्य असल्या तरी चिकाटी धरायला बळ देतात. ई. अचूक माहिती. आपल्या योजना योग्य आहेत, त्या अनुभव आणि निरीक्षणावर आधारलेल्या आहेत या जाणीवेने चिकाटी येते. माहिती ऐवजी अंदाज आला की चिकाटी नष्ट होते. फ. सहकार्य. सहानुभूती, आकलन आणि इतराबरोबर सुसंवादी सहकार्य यांमुळे चिकाटी विकसित होते. ग. इच्छाशक्ती. आपले विचार विशिष्ट हेतूंसाठी योजना बनवण्यावर केंद्रित करण्याच्या सवयीतून चिकाटी येते. ह. सवय. चिकाटी हे थेट सवयीचे फळ आहे. रोजच्या अनुभवातून जे मिळते ते मनात शोषले जाते आणि दैनंदिन जीवनाचा भाग बनते. सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती. सततच्या मुद्दामहून आलेल्या धीराचा मारा केल्याने त्यावर विजय मिळवता येतो. युद्धात जे सक्रिय होते त्यांना हे कळेल. चिकाटी या विषयावरून पुढे जाताना स्वतःचा शोध घ्या आणि ठरवा की या गुणातील कोणत्या विशेष तुमच्यात नाही. एक एक मुद्दा घेऊन स्वतःचे धीटपणे मूल्यमापन करा आणि चिकाटीच्या वरील 8 घटकांपैकी तुम्ही कशात कमी पडत आहात ते ठरवा. त्या विश्लेषणातून स्वतःचा नव्याने शोध लागेल. चिकाटी नसण्याची लक्षणे. लक्षणीय कामगिरी आणि तुम्ही यामध्ये उभे केलेले खरे शत्रू तुम्हाला येथे सापडतील. तुम्हाला केवळ चिकाटी कमकुवत असण्याची लक्षणे दिसणार नाहीत, तर या दुर्बलतेची खोलवर दडलेली सुप्त कारणेही कळतील. या यादीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि जर तुम्हाला खरंच तुम्ही कोण आहात आणि काय करण्याची तुमच्यात क्षमता आहे हे जाणून घ्यायचे असेल तर त्याचा धीटपणे सामना करा. ज्यांना संपत्ती मिळवायची आहे त्यांनी या दोषावर विजय मिळवला पाहिजे. 1. आपल्याला काय हवे आहे हे नेमकेपणाने न ओळखता येणे आणि स्पष्टपणे मांडता न येणे. 2. कारण असताना किंवा नसताना चालढकल करणे, सहसा त्या स्पष्टार्थ काही भीतीदायक गोष्टीच्या सबबी देणे. 3. विशेष किंवा विशिष्ट ज्ञान संपादन करण्यात रस नसणे. 4. निर्णय न घेणे, सर्व प्रसंगी मुद्द्याचा सामना सरळ करण्याऐवजी तो दुसरीकडे ढकलणे. 5. समस्यांवर निश्चित उपाययोजना करण्याऐवजी सबबीवर अवलंबून राहण्याची सवय. 6. आत्मसंतुष्टता. या दोषावर फारसा उपाय नाही. दोषाची शिकार आहेत त्याबद्दल फारशी आशा न ठेवलेली बरी. 7. उदासीनता, जी सहसा सर्व प्रसंगी विरोधाचा सामना करून लढण्याऐवजी तडजोडीतून प्रतीत होते. 8. स्वतःच्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देण्याची सवय आणि प्रतिकूल परिस्थिती टाळता येण्याजोगी नसणे असे समजून ती स्वीकारणे. 9. कमकुवत इच्छा, ज्यामुळे कृती घडते त्या हेतूकडे दुर्लक्ष केल्यामुळे तसे होते. 10. अपयशाच्या अगदी पहिल्या चिन्हामुळे सोडून देण्याची नुसती इच्छाच नाही तर सोडण्याची उतावीळ. 11. ज्यांचे विश्लेषण केले जाऊ शकते अशा लिखित स्वरूपातील व्यवस्थित योजना नसणे. 12. कल्पनेकडे दुर्लक्ष करणे किंवा संधी आल्यावर ती न घेणे. 13. इच्छाशक्तीऐवजी केवळ मनीषा बाळगणे. 14. संपत्तीचे लक्ष ठेवण्याऐवजी गरिबीशी मिळते जुळते घेण्याची सवय. 15. संपत्ती मिळवण्यासाठी जवळचे मार्ग शोधणे, योग्य ते न देता फक्त घेण्याचा प्रयत्न करणे, जे सहसा
जुगार खेळणे, सट्टेबाजी या सवयीमधून दिसते. 16. टीकेची भीती. योजना बनवून त्या कार्यान्वित करण्यात अपयश, कारण लोक काय विचार करतील, म्हणतील वा करतील याचा विचार करणे. यादीतील हा एक नंबरचा शत्रू आहे, कारण तो बहुधा माणसाच्या सुप्त मनात वासत असतो आणि तिथे त्याचे अस्तित्व लक्षात येत नाही. नंतरच्या प्रकरणातील 6 प्रमुख भीती पहा. टीकेबद्दल वाटणाऱ्या भीतीची काही लक्षणे आपण पाहू. बहुतांश लोक, नातेवाईक आणि मित्र आणि एकूणच लोकांचा त्याच्यावर प्रभाव टाकण्याची इतकी मोकळीक देतात की ते आपले आयुष्य जगू शकत नाहीत, कारण ते टीकेला घाबरतात. अनेक लोक लग्न करतात, चूक करतात, दुःखी कष्टी असूनही लग्न केलेले आहे म्हणून ते चालू ठेवतात, कारण ती चूक त्यांनी सुधारली तर होणाऱ्या टीकेला घाबरतात. ज्या कोणी या प्रकारच्या भीतीसमोर मान तुकवली आहे त्याला माहीत असेल की अशामुळे कायमस्वरूपी किती मोठे नुकसान होते. महत्वाकांक्षा, आत्मनिर्भरता आणि काही मिळण्याची इच्छा नष्ट केल्यामुळे. लाखो लोक शाळा सोडल्यानंतर उशिरा शिक्षण घेण्याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना टीकेची भीती वाटते. अनेक स्त्री-पुरुष, तरुण आणि वृद्ध त्यांच्या नातेवाईकांना आपली आयुष्य कर्तव्याच्या नावाखाली उद्ध्वस्त करून देतात, कारण त्यांना टीकेची भीती वाटते. कर्तव्य करताना आपल्या वैयक्तिक आकांक्षा पायदळी तुडवणे आणि आपल्या पद्धतीचे आयुष्यात जगण्याचा अधिकार नाकारणे आवश्यक नसते. धंदा करताना लोक धोका पत्करू इच्छित नाहीत, कारण त्यात त्यांना अपयश आले तर होणाऱ्या टीकेला ते घाबरतात. अशांच्या बाबतीत टीकेची भीती यशाच्या इच्छेपेक्षा मोठी असते. खूप लोक स्वतःसाठी उच्च ध्येय ठेवण्यात नाकारतात किंवा स्वतःची कारकीर्द निवडण्याकडे दुर्लक्ष करतात, कारण ते एवढे उच्च ध्येय ठेवू नकोस, लोक तुला वेडपट समजतील या नातेवाईक आणि मित्रांच्या संभाव्य टीकेला घाबरतात. जेव्हा अँड्र्यू कार्नेगी यांनी मला सुचवले की मी वैयक्तिक यशाबद्दलच्या तत्वज्ञानावर 20 वर्ष घालवीत, जेव्हा माझी पहिली भावना म्हणजे लोक काय म्हणतील ही भीती होती. मी कल्पनाही केली नव्हती असे वेगळेच ध्येय त्या सूचनेने माझ्या पुढे ठेवले. क्षणार्धात माझे मन सबबी शोधू लागले. त्या सगळ्या टीकेच्या भीतीतून आल्या होत्या. माझा आतला आवाज म्हणाला, तू हे करू शकत नाहीस. हे खूप मोठे काम आहे आणि त्याला पुष्कळ वेळ लागेल. तुझे नातेवाईक काय विचार करतील तुझ्याबद्दल? तू उपजीविकेचे काय करशील? कोणीही आतापर्यंत यशाचे तत्वज्ञान मांडलेले नाही. तू हे करू शकतोस असे म्हणण्याचा तुला काय अधिकार आहे? तू आहेस कोण इतकी मोठी महत्वाकांक्षा ठेवायला? तुझा गरिबीतील जन्म लक्षात घे. तुला तत्वज्ञानातले काय माहीत आहे? लोक तुला वेडपट समजतील आणि ते तसे समजेलही. कोणी हे याआधी का केलेले नाही? हे आणि इतर सारे प्रश्न माझ्या मनात आले आणि माझे लक्ष वेधू लागले. असे वाटले की मी कार्नेगीची सूचना मान्य करण्याची माझी इच्छा सोडून द्यावी. म्हणून चेष्टा करण्याकरताच जणू काही सगळ्या जगाचे लक्ष माझ्याकडे लागले आहे. महत्वाकांक्षेने ताबा घेण्यास आधी तिला तिथेच खुडून टाकण्यात मला चांगली संधी होती. नंतर आयुष्यात जेव्हा मी हजारो लोकांचा अभ्यास केला तेव्हा मला शोध लागला की अनेक कल्पना जन्मतः मृतवत असतात आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी ताबडतोब कृती करता येईल अशा निश्चित योजनांच्या इंजेक्शनची गरज असते. कल्पनेच्या पालनपोषणाची वेळ तिच्या जन्माच्या वेळीच असते. ती जगते ती प्रत्येक मिनिट तिला अधिक जगण्याची संधी देते. बहुतेक सर्व कल्पना उद्ध्वस्त होण्याच्या टाळाशी टीकेची भीती असते आणि त्या कल्पना कधीच योजना आणि कृती पातळीपर्यंत पोहोचत नाहीत. अनेक लोकांचा विश्वास असतो की भौतिक यश हे अनुकूल संधीने मिळते. या विश्वासात थोडे तथ्य आहे, पण हे नशिबावरच पूर्णपणे अवलंबून असतात आणि त्यांच्या पदरी सहसा निराशा येते,
कारण यशाच्या खात्रीसाठी एक महत्त्वाचा घटक असणे जरुरीचे असते, त्याकडे हे लोक दुर्लक्ष करतात. जो घटक म्हणजे ज्याद्वारे अनुकूल नशीब घडवले जाऊ शकते ते ज्ञान माहिती. मंदीच्या काळात विनोदी नट WUC फिल्डसने सर्व पैसे गमावले आणि त्याला कसलेही उत्पन्न, कोणतीही नोकरी नव्हती. त्याचे उपजीविकेचे साधन म्हणजे मनोरंजन करणे नाहीसे झाले होते. शिवाय त्याने साठी ओलांडली होती जे अनेकांसाठी म्हातारपण असते. तो रंगमंचावरील पुनरागमनासाठी इतका उत्सुक होता की त्याने नवीन क्षेत्रात चित्रपट विना मोबदला काम करण्यास तयारी दर्शवली. त्यात तो पडून त्याची मान दुखवली गेली आणि त्याचा इतर अडचणींमध्ये भर पडली. खूप लोकांसाठी हा क्षण सोडून देण्याचा असू शकला असता. मात्र फिल्डसने चिकाटी सोडली नाही. त्याला माहीत होते की त्याने प्रयत्न चालू ठेवले तर पुढे मागे त्याला संधी मिळेल आणि तशी ती त्याला मिळाली, पण योगायोगाने नाही. मारी ड्रेसियर साठीला आल्यावर कफलक झाली होती. नोकरी नव्हती. ती सुद्धा संधीच्या मागे लागली आणि त्या तिला मिळाल्या. तिच्या चिकाटीने तिला आयुष्यात उशिरा आश्चर्यजनक यश मिळाले. इतके उशिरा की त्या वयात बहुतेक स्त्री पुरुष काहीही मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेपासून दूरच असतात. 1929 मध्ये सट्टा बाजार कोसळल्याने एडी कॅटर्सने पैसे गमावले, पण तरी त्याच्याकडे चिकाटी आणि धाडस होते. या दोन गोष्टी आणि दोन डोळे यांच्या साह्याने त्याने स्वतःला सिद्ध केले आणि पुन्हा आठवड्याला $10,000 मिळवू लागला. बहुतेकदा जर एखाद्याकडे चिकाटी असेल, इतर खूप गुण नसले तरी त्यांचे चांगले चालू शकते. जर कुठल्या संधीवर अवलंबून राहायचेच असेल तर ती म्हणजे स्वतःच निर्माण केलेली संधी. या स्वतःच्या चिकाटीतून येतात. उगम बिंदू असतो सध्याची निश्चितता. तुम्हाला भेटलेल्या पहिल्या 100 जणांचा अभ्यास करा. त्यांना विचारा त्यांना आयुष्यात सर्वात काय हवे आहे. त्यातल्या 98 जणांना सांगता येणार नाही. उत्तरासाठी तुम्ही मागेच लागलात तर काही सांगतील सुरक्षितता, अनेक सांगतील पैसा, थोडे सांगतील आनंद, काही सांगतील प्रसिद्धी आणि सत्ता आणि आणखीन काही जण सांगतील सामाजिक प्रतिष्ठा, जगण्याची सहजता, नाचण्या गाण्याची व लेखनाची क्षमता. पण यातील कोणीही या संज्ञांची व्याख्या सांगू शकणार नाही. तसेच या संधी इच्छा पूर्ण करण्यासाठीच्या योजना सांगू शकणार नाही. संपत्ती इच्छेला प्रतिसाद देत नाही आणि ती केवळ निश्चित इच्छांच्या बळावर केलेल्या निश्चित योजनांना आणि चिकाटीतील सातत्याला प्रतिसाद देते. चिकाटी कशी वाढवावी? चिकाटीची सवय होण्यासाठी 4 साध्या पायऱ्या आहेत. त्यासाठी फार मोठ्या बुद्धिमत्तेची, विशिष्ट शिक्षणाची आवश्यकता नाही, पण थोडा वेळ आणि प्रयत्नांची गरज आहे. त्या आहेत: 1. निश्चित साध्य आणि ते पूर्ण होण्यासाठी धगधगत्या इच्छेचे पाठबळ. 2. इच्छित योजना जी सततच्या कृतीतून व्यक्त होत राहते. 3. सर्व नकारात्मक आणि निराशाजनक प्रभावाला मनाने घट्ट बंद केलेले दरवाजे. यामध्ये नातेवाईक, मित्र आणि परिचितांच्या नकारात्मक सल्ल्यांचा समावेश आहे. 4. एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीशी संवादपूर्ण संघटन जे तुम्हाला योजना आणि साध्य दोन्हींसाठी प्रोत्साहन देतील. आयुष्यातील सर्व बाबीतील यशांसाठी या 4 पायऱ्या आवश्यक आहेत. या तत्वज्ञानाच्या 13 तत्वांच्या हेतूच मुळी या 4 पायऱ्या सवय म्हणून स्वीकारण्याची क्षमता यावी हा आहे. या 4 पायऱ्यांमुळे माणसाला आपल्या आर्थिक भवितव्याचे नियंत्रण करता येते. विचारांचे स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या या त्या पायऱ्या आहेत. लहान किंवा मोठ्या संपत्तीकडे नेणाऱ्या या त्या पायऱ्या आहेत. सामर्थ्य, प्रसिद्धी आणि ऐहिक प्रतिष्ठा यांकडे नेणाऱ्या या त्या पायऱ्या आहेत. या त्या पायऱ्या आहेत ज्या अनुकूल संधी हमी देतात. या त्या पायऱ्या आहेत ज्या स्वप्नांना वास्तवात बदलतात. भीती, निराशा आणि उदासीनतेवर
मात यामुळे होते. जे या पायऱ्या चढायला शिकतात त्यांच्यासाठी मोठे बक्षीस असते. जणू स्वतःच तिकीट लिहून आयुष्याकडून त्यांची किंमत वसूल करून घेण्यासारखे आहे हे. मला सत्य कळण्याचा मार्ग नाही, पण मी हे अनुमान करण्याचे धाडस करतो की मिसेस वॉलिस सिम्पसनचे एका माणसाचे प्रेम अपघाती नव्हे किंवा केवळ अनुकूल संधीतूनच आलेले नव्हे. त्यामागे धगधगती इच्छा आणि प्रत्येक मार्गाचा काळजीपूर्वक शोध होता. तिचे पहिले कर्तव्य होते प्रेम करणे. पृथ्वीवर सगळ्यात महान काय आहे? देवाने सांगितले आहे प्रेम. माणसाने बनवलेले कायदे, टीका, कटुता, निंदलास्ती किंवा राजकीय विवाह नाहीत, तर प्रेम आहे. तिला माहीत होते तिला काय हवे आहे. प्रिन्स ऑफ वेल्सला भेटल्यावर नाही, तर कितीतरी अगोदरच. तिला जेव्हा दोनदा त्यात अपयश आले होते, तिच्या शोध घेण्याचे धैर्य होते. तुम्ही जर सच्चे असाल आणि ते जर दिवसानंतर येणाऱ्या रात्री इतके सत्य असेल, तर तुम्ही कोणाशी खोटं वागणार नाही. सामान्यपणातून तिचा झालेला उत्कर्ष धीमा, पुढे जाणाऱ्या आणि सत्य असलेला होता, मात्र निश्चित होता. अडचणीच्या मोठ्या काळावर तिने विजय मिळवला. आणि तुम्ही कोणीही असा, तुम्हाला वॉलिस सॅम्पसन बद्दल किंवा त्याच्या प्रेमाखातर राज्यमुकुट नाकारणाऱ्या राजाबद्दल तुम्हाला काहीही वाटो, ती एका चिकाटीचे अद्भुत उदाहरण आहे, जिच्याकडून शिकल्याने सर्व जगाला फायदा होईल अशी स्वनिश्चिताचे नियम पाळणारी शिक्षक. तुम्ही जेव्हा वॉलिस सिम्पसनचा विचार करता, तेव्हा तिचा विचार करा, जिला आपल्याला काय हवे हे माहीत होते, जिने ते मिळवण्यासाठी जगातले महान तख्त हलवले. ज्या स्त्रिया हे जग पुरुषांचे आहे, स्त्रियांना जिंकण्याचा समान संधी मिळत नाही अशी तक्रार करतात, त्यांनी या सामान्य स्त्रीचे आयुष्य भासणे गरजेचे आहे. जे सर्वसाधारणपणे म्हातारे समजले जाते, त्या वयात जगातल्या हव्याशा वाटू शकणाऱ्या ब्रह्मचार्याचे तिने हृदय जिंकले. आणि किंग एडवर्डचे काय? अलीकडच्या काळातल्या जगातील या महान नाटकामधील त्यांच्या भूमिकेतून आपण काय शिकणार? त्यांच्या आवडत्या स्त्रीसाठी त्याने जरा जास्तच मोल दिले का? अर्थातच त्याशिवाय नेमके उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. आपण फक्त अनुमान करू शकतो. आपल्याला एवढेच माहीत आहे की राजा या जगात त्याच्या स्वतःच्या संमतीशिवाय आला. तो विनंती न करता धनाढ्यांकडे जन्मला. विवाहासाठी त्याला खूप मागणी होती. युरोपमधील राजकारणी आणि मुत्सद्दी त्यांच्याकडे श्रीमंत विधवा आणि अनेक राजकन्येची स्थळे घेऊन येत होते. तो त्यांच्या आईवडिलांचा पहिला मुलगा होता. तो वारशाने राजा होणार होता. तो काही त्याचा प्रयत्न नव्हता, जी त्याची कदाचित इच्छाही नव्हती. 40 वर्षाहून अधिक काळ तो स्वतंत्र नव्हता. स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य घालू शकला नाही. त्याला काही खाजगी आयुष्य नव्हते. शेवटी तो जेव्हा सिंहासनावर बसला, तेव्हा त्यातून येणारी कर्तव्य त्याने केली. काही जण म्हणतील, इतक्या चांगल्या गोष्टी असताना राजा एडवर्डला मनशांती, समाधान आणि जगण्यातील आनंद मिळायला हवा होता. सत्य हे आहे की राजाच्या या सगळ्या विशेष अधिकारांच्या मागे राजा एडवर्डने वारशात मिळवलेला सर्व पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता असूनही तो आतून रिक्त होता. आणि तो रिक्तपणा केवळ प्रेमानेच भरला जाऊ शकत होता. त्याची सर्वात प्रबळ इच्छा प्रेमाची होती. वॉलिस सिम्पसनला भेटण्याच्या कितीतरी आधी त्याला निश्चित हृदयाच्या तारा छेडणारी ही वैश्विक भावना जाणली होती. त्याच्या आत्म्याची दारे ती भावना ठोठावत होती आणि अभिव्यक्तीसाठी तळमळत होती. आणि जेव्हा त्याला पवित्र अभिव्यक्तीच्या शोधातील समान आत्मा भेटला, तेव्हा त्याला ओळख पटली. कोणत्याही भीती किंवा दिलगिरी विना त्याने आपले हृदय उघड केले आणि त्या आत्म्याला आपल्या हृदयात जागा दिली, ज्यात 2
व्यक्तींना प्रेम मिळाले, उघड टीकेचा सामना करण्याचे धैर्य लाभले आणि त्या पवित्र अभिव्यक्तीसाठी त्यांनी सर्व काही त्यागले. अशा या आंतरराष्ट्रीय नाटकातील सौंदर्याला, भानगडीची चविष्ट चर्चा करणारे जगातील कोणीही नष्ट करू शकणार नाही. आपल्या प्रिय स्त्री सोबत पुढील आयुष्याचे मार्गक्रमण करण्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ राज्याचे सिंहासन त्यागण्याचा राजा एडवर्डचा निर्णय हा धाडसी होता. त्या निर्णयाची सुद्धा एक किंमत होती, पण ती किंमत फार होती हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याने कधीही पाप केले नाही त्याने प्रथम दगड उचलावा असे म्हणणारा ते नक्कीच म्हणणार नाही. विंडसरच्या सरदारची प्रेमाची इच्छा आणि त्याने ती उघडपणे वॉलिस सिम्प्सनकडे व्यक्त करून सिंहासन त्यागणे याबद्दल त्याला दोष देणाऱ्या कुणाही वाईट प्रवृत्तीचा माणसाला एक सहज म्हणून सांगतो की उघड घोषणेची आवश्यकता नव्हती हे त्याने लक्षात ठेवावे. शेकडो शतके युरोपातील असलेला गुप्त संबंधीचा रिवाज तो चालू ठेवू शकला असता. त्यासाठी त्याला सिंहासन सोडावे लागले नसते आणि त्याबद्दल चर्च किंवा प्रजेचीही कसली तक्रार नसती. पण हा असामान्य माणूस खंबीर होता. त्याचे प्रेम पवित्र होते. ते गाढ आणि प्रामाणिक होते. कशाही पेक्षा त्याला ज्याची इच्छा होती त्याचे ते प्रतिनिधित्व करत होते. म्हणून त्याला जे हवे ते त्याने केले आणि त्याची किंमत मोजली. मागच्या शतकात जर युरोपमध्ये मानवी हृदय जाणणारे आणि माजी राजा एडवर्डचा प्रामाणिकपणा समजणारे अधिक सत्ताधीश असते तर हवा, तिरस्कार, वासना, राजकीय लबाडपणा आणि युद्धाच्या धमकींनी भरलेला तो दुर्दैवी गोलार्ध वेगळा झाला असता आणि त्याच्याकडे सांगण्यासाठी चांगली कथा असती. स्टुअर्ट ऑस्टिन वियरच्या शब्दात आपण माजी राजा एडवर्ड आणि वॉलिस सिम्प्सनसाठी म्हणू. सर्वात मूक असलेले आपले विचार सर्वात गोड असतात हे ज्याला कळाले तो नशीबवान. खोलवरच्या अंधारातून ज्याला प्रेमाची उजळणारी आकृती दिसते आणि ती पाहता तो गातो आणि गाता गाता म्हणतो, उच्चारलेल्या शब्दापेक्षा तुझ्यासाठी माझ्याकडे असलेले विचार अगदी गोड आहेत. या शब्दात आपण त्या जीवांना श्रद्धांजली अर्पण करूया ज्यांना आधुनिक काळात इतर कोणापेक्षाही अधिक टीका आणि शिव्या शापांचा सामना करावा लागला, कारण त्यांना आयुष्यातला सर्वात मोठा खजिना सापडला आणि त्यावर त्यांनी हक्क सांगितला. जगातले बहुतेक लोक विंडसरचा सरदार आणि वॉलिस सिम्प्सन यांनी जीवनातील श्रेयाचा जो शोध घेतला त्या चिकाटीची वाहवा करतील. आपल्याला जे जीवनाकडून हवे आहे ते शोधण्यासाठी आपण जर त्यांचे उदाहरण समोर ठेवले तर आपल्यालाही सर्वांना त्याचा फायदा होईल. अडचणींवर मात करण्यासाठी चिकाटी माणसांना कोणती रहस्यमय शक्ती देते? चिकाटी माणसाच्या मनात एक प्रकारची आध्यात्मिक, मानसिक वा रासायनिक कृती घडवून आणते का, जी अलौकिक शक्तीच्या जवळ जाऊ शकते. सर्व जग विरोधात असताना लढाई हारल्यावरही जो लढत राहतो त्याची बाजू ती अधांग शक्ती घेते का? हे आणि यासारखे प्रश्न माझ्या मनात उद्भवलेले जेव्हा मी हेन्री फोर्ड सारखा व्यक्तींना पाहिले ज्यांनी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून प्रचंड प्रमाणावर औद्योगिक साम्राज्य उभे केले. सुरुवातीला त्याच्याकडे चिकाटी व्यतिरिक्त काही नव्हते. थॉमस अल्वा एडिसन सारखा माणूस ज्याने शाळेत 3 महिने सुद्धा पूर्ण केले नाही, तो जगातील महान संशोधक बनला आणि चिकाटीचे रूपांतर त्याने फोनोग्राफमध्ये, चलचित्राच्या कॅमेरामध्ये, बल्बमध्ये आणि इतर 50 उपयोगी संशोधनामध्ये केले. मिस्टर एडिसन आणि मिस्टर फोर्ड या दोघांचेही वर्षानुवर्ष विश्लेषण करण्याचे भाग्य मला लाभले आणि ज्यामुळे त्यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खऱ्या माहितीवर आधारित मी हे म्हणतो की त्यांच्यापैकी कोणताही अद्भुत यशाचा मुख्य स्रोत सत्यात याखेरीज दुसरा काही आहे हे दुरान्वयी सूचित होत नाही. संत, तत्वज्ञ, चमत्कारी बाबा आणि पूर्वी होऊन गेलेले धार्मिक नेते
यांचा जर निपक्षपाती अभ्यास केला तर असे दिसून येते की चिकाटी प्रयत्नांमध्ये एकाग्रता आणि सध्याबद्दलची निश्चितता ही त्यांचे यशाची प्रमुख कारणे होती. उदाहरणार्थ, मोहम्मदच्या विलक्षण वेगळ्या कथेचा विचार करा, त्यांच्या आयुष्याचे विश्लेषण करा, त्याची आजच्या औद्योगिक आणि आर्थिक विश्वातील यशस्वी माणसाची तुलना करा आणि तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यात एक असामान्यमान गुण आहे आणि तो म्हणजे चिकाटी. चिकाटीला सामर्थ्य देणाऱ्या त्या विलक्षण शक्तीबद्दल जाणून घेण्यात जर तुम्हाला रस असेल तर मोहम्मदचे एसाद बे यांनी लिहिलेले चरित्र वाचा, ज्यांना जगातील संस्कृतीच्या इतिहासातल्या चिकाटीच्या शक्तीच्या सर्वात अद्भुत उदाहरणाची पूर्ण कथा वाचायला वेळ काढायचा आहे. त्यांच्यासाठी हेराल्ड ट्रिब्यून मध्ये थॉमस सुग्रून यांनी त्या पुस्तकावर लिहिलेले छोटेसे परीक्षण एक वेगळीच मेजवानी देईल. शेवटचा महान प्रेषित. मोहम्मद प्रेषित होता, पण त्याने कधी चमत्कार केला नाही. तो गूढ नव्हता. त्याचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. त्याने त्याचे कार्य 40 होईपर्यंत सुरू केले नव्हते. जेव्हा त्याने घोषित केले की खरा धर्म सांगणाऱ्या देवाचा तो दूत आहे, तेव्हा त्याची टवाळी केली गेली आणि तो वेडा ठरवला गेला. मुले त्याला पाडायची, स्त्रिया त्यावर घाण फेकायच्या. त्यांच्या मक्का गावातून त्याला निर्वासित केले गेले आणि त्याच्या अनुयायांची मालमत्ता काढून घेऊन त्यांना त्याच्या मागे वाळवंटात हकलण्यात आले. जेव्हा तो 10 वर्षे उपदेश करत होता तेव्हा त्याच्या वाट्याला निर्वासित असणे, गरिबी आणि हेटाळणी यांसारखेच काहीच आले नाही. तरीही पुढच्या 10 वर्षात तो सर्व अरेबियाचा हुकुमशहा, मक्केचा राज्यकर्ता आणि नवीन जागतिक धर्माचा प्रमुख झाला. याच धर्माने पुढे त्याच्या प्रेरणेने डेन्यूब आणि पेरेनी पादाक्रांत केले. ती प्रेरणा तीही होती शब्दाची शक्ती, प्रार्थनेचे सामर्थ्य आणि माणसाचे देवाशी असलेले नाते. त्याची कारकीर्द म्हणावी अशी काही नव्हती. मक्केच्या प्रतिष्ठित कुटुंबात पण गरीब गेलेल्या सदस्यांच्या पोटी त्याचा जन्म झाला होता. मक्का हे जगाला जोडणारे ठिकाण आणि काबा हा जादुई दगड असलेले ठिकाण होते. व्यापाराचे केंद्र असल्यामुळे ते अस्वच्छ होते आणि बेडूई हे भटके लोक येथे मुले आपल्याबरोबर वाळवंटात घेऊन जात असत. मोहम्मदही असाच भटक्या स्त्रीचे दुसऱ्या आयांचे दूध पिऊन मोठा झाला. तो मेंढ्या चरायला नेत असे आणि लवकरच त्याला एका श्रीमंत विधवेने तिच्या तांड्याचे नेतृत्व करायला बोलवले. पूर्वेकडील सर्व देशात त्याने प्रवास केला, वेगवेगळ्या श्रद्धा असलेल्या लोकांशी चर्चा केल्या आणि आपापसात लढणाऱ्या पंथांमुळे ख्रिश्चन धर्म उतरणीला लागलेला पाहिला. जेव्हा तो 28 वर्षाचा झाला तेव्हा त्या विधवेने खादिजाने त्याच्याशी प्रेमभराने लग्न केले. तिच्या वडिलांनी अशा लग्नाला विरोध केला असता म्हणून तिने त्यांना दारू पाजली आणि वडील म्हणून आशीर्वाद द्यायला त्यांना उभे केले. पुढची 12 वर्ष मोहम्मद अत्यंत श्रीमंत, प्रतिष्ठित आणि धूर्त व्यापारी म्हणून नावारूपाला आला. त्यानंतर त्याने वाळवंटात भटकायला सुरुवात केली आणि एके दिवशी तो कुराणाच्या पहिल्या अध्यायाचा काही भाग घेऊन आला आणि त्याने खादिजाला सांगितले की त्याला मुख्य देवदूत गॅब्रियलने दर्शन दिले आणि सांगितले की तो देवाचा दूत होणार आहे. कुराण देवाने उघड केलेले शब्द हे मोहम्मदच्या आयुष्यातील चमत्काराच्या जवळ जाणारी घटना होती. तो कवी नव्हता, त्याला शब्दांचा कळा माहीत नव्हत्या, तरी त्याला जसे ते कुराणातील चरण मिळाले आणि त्याने ते श्रद्धाळू समोर म्हटले ते कोणत्याही जमातीतील कसलेल्या कवीपेक्षा चांगले होते. अरबांसाठी तो चमत्कार होता. त्याच्यासाठी शब्दांची देणगी महान देणगी होती. कवी हा सगळ्यात सामर्थ्यशाली होता. याशिवाय कुराण सांगत होते की देवापुढे सर्व समान आहेत आणि जग हे लोकशाही राज्य असावे. इस्लाम सर्व मतांचा विरुद्ध असलेले हे राजकीय मत आणि काबांच्या प्रांगणातील सर्व 360 मूर्ती नष्ट करण्याची मोहम्मदांची इच्छा यांमुळे त्याला निर्वासित व्हावे लागले. त्या मूर्तीमुळे वाळवंटातील टोळ्या मक्केला येत असत आणि व्यापार होत असे.
म्हणून मक्केच्या व्यापाऱ्यांनी भांडवलदारांनी तोही एक कळी त्यांच्यातील होता त्याच्यावर हल्ला केला. तो पुन्हा वाळवंटात परतला आणि त्याने जगात सर्व बहुमत्वाची मागणी केली. इस्लाम वाढायला सुरुवात झाली. वाळवंटात जणू न विझणारी आग लागली. तक्रार न करता मारायला तयार असणारे लोकशाहीवादी सैन्य निर्माण झाले. मोहम्मदने ज्यू आणि ख्रिश्चनांना त्यांच्या समवेत येण्याचे आमंत्रण दिले होते, कारण तो नवीन धर्माची स्थापना करत नव्हता. जे एका देवाला मानतात अशा सर्वांना तो एका धर्मश्रद्धेला बांधील राहण्यासाठी बोलवत होता. जर ज्यू आणि ख्रिश्चनांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले असते तर इस्लामाने जग जिंकले असते. त्यांनी स्वीकारलेले नाही. मानवी युद्धातील मोहम्मदच्या नवीन कल्पनाही त्यांना स्वीकारल्या नाही. प्रेषितांचे सैन्य जेव्हा जेरुसलेममध्ये घुसले तेव्हा त्याच्या श्रद्धेमुळे एकही मनुष्य मारला गेला नाही. त्यानंतर अनेक शतकांनी जेव्हा धर्मयुद्धे जेरुसलेममध्ये आले तेव्हा एकही मुस्लिम पुरुष, स्त्री किंवा मुलाला जिवंत सोडले गेले नाही. मात्र ख्रिश्चनांनी एक मुस्लिम कल्पना स्वीकारली. शिकण्याचे स्थळ, युनिव्हर्सिटी, विद्यापीठ. प्रकरण 9 येथे संपलेले आहे. धन्यवाद.